आपल्या गावाकडच्या आणखीन एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज गावाकडे आल्यावर आयुष आणि आरुषची मस्त कटिंग केली। त्यानंतर संध्याकाळी घरच्या घरी फोडणीचा भाताचा झक्काच बेत केला। गावाकडचं साधं सुंदर आणि आनंदी जीवन अनुभवण्यासाठी हा व्हिडिओ। नमस्कार मंडळी, मी संजीवनी, स्वागत आहे तुमचं संजीवनी फॅमिली ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर महिना झाले आम्ही औरंगाबादमध्ये गेलो होतो। औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये गेलो होतो। महिनाभर राहिलो। एक महिना झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या गावाकडे वापस आलो, म्हणजे विदर्भात वापस आलो। आम्ही विदर्भातलेच आहे, तर तुम्हाला माहीतच असेल। तर काल आलो आणि आज इतकं ऊन तपू राहिलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऊन आहे पण कमी आहे, लय कमी आहे। आणि इकडे विदर्भात एवढं ऊन तपू राहिलं भयानक, आणि असे पाय गरम जाऊ राहिले आणि इतकं ऊन लागू राहिलं की आता सही नाही। आता पहिला आम्ही इथंच राहत होतो तर आम्हाला काहीच नाही वाटत जाय, पण आता तिकडे राहिले त्यानं आम्हाला ऊन जास्तच वाटत राहिलं। तर आयुष आणि आरुष गेले आज कटिंग करायसाठी। आयुषचे पप्पानं नेलं लेकरायले मस्त कटिंग करायसाठी। तर चला लेकरं आल्याच्या नंतर पाहू आता त्याची पण काय अवस्था आहे, पाहू आता। तर हे पहा, हे आमची माजर लोड झाली, जाळीच्या जाळीच होती। मागच्या व्हिडिओत पाहिलं असेल तुम्ही। आता काय झालं काय माहित, लेस लोड झाली, बिमार पडल्यासारखी। काऊन एवढी लोड झाली काय माहित पहिली, नाही तर जाळीची जाळीच होती बरं। काहीतरी ताप घे पाली तिला। मला असं वाटते उन्हाच्यानंच तिची तब्येत खराब झाली, नाहीतर पहिले लेच जाळीची जाळी होती। एवढं ऊन तर पुरायलं की उन्हाच्यानं म्हटलं सारे झाडं जळले आमच्या घरचे, म्हणजे फुलाचे झाडं, बदामचं झाड एकदम सोकल्यासारखं झालं। फुलाच्या झाडाचे जे पानं असतात ते सबन सोकल्यासारखे झाले, कारण की ऊनच तेवढा 42, 46 असं ऊन आहे इकडे विदर्भातलं। आणि ह्या 7 टाक्या खाली आहेत। 2 महिन्यापासून पाणी पण नाही आलं आमच्या इकडे। झाडं पा ते सोकले। मनी प्लांट तर पूर्ण सुकून गेलं, कारण की ऊन तेवढं असल्याचं। बदामचं झाडही पूर्ण सोकलं। तर चला आता एक काम करतो, आयुष आणि आरुष गेले कटिंग करायसाठी। कटिंग करायच्या आल्याच्या नंतर त्याला आंघोळीला पाणी टाका लागेल आणि त्याची मस्त आंघोळ करून द्या लागेल, कारण की दिवसभर त्याने आंघोळ नाही केली। गरमीत तसेच होते, उन्हात नाही, दिवसभर खेळले उन्हात, कसे उन्हात खेळले। तिथून आल्याच्या नंतर त्याला मस्त आंघोळ करून देतो, म्हणजे ऊन निघून जाते। कटिंग मध्ये किती येत असते, ज्यादा बोलायचं कुठेतरी पायथा लागलेलं असते। आयुष आणि आरुष कटिंग करून आले, तर आल्याबरोबर त्याचे नाटक पा काय करू राहिले। आल्याबरोबर एवढ्या उन्हातनी ते रेतीत खेळून राहिले। पावदरे कटिंग कशी केली बाबू, खाली बसा। हे कोणती कटिंग होय बे, असा होय, असा होय, असा फिर अतून कट मारला नाही। आणि हे बोचक हे तसंच ठेवलं, हे बोचक यन सारखा कट। आणि हे कापलं काऊन नाही रे, हे पाहू दे रे, डोळ्यात जाते काय पाहू। हे तर तसंच आहे बे, सबन डोळ्यात चाललं। ह्या फुगा करायसाठी ठेवला काय फुगा होते मोठा। इकडे पाहू दे, तू कटिंग पाहू दे। का रे हे कसं रे, हे पाय ना, हे कोणती कटिंग होय रे बापा। किती रुपये घेतले, 60-70 रुपये ते एकाचे घेतलेच असतील। वा रे वा, लेकराच्या कटिना काय तमतात आमचे, असे केस असे उभे राहिले पाहिजे। त्यासाठी त्यानं कटिंग केल्या। चला ना रे, आंघोळा करत नाही का, झालेच नाही का खोपे करणं, आमच्या आयुषचे नारुषचे खोपे करणं। हे काय होय रे, ते हातचं पाहू दे, हे काय होय। बापरे, खोपा तर लय मस्त केला रे, खोल केला रे।
खोकला लागते वदाची आमचा शेऱ्यापा कसा बसला, मस्त कूलरात बसेल होता. का रे शेरू? कूलर बंद करता बरोबर उठला लगे. चले बाहेर ये रे भाऊ बाहेर. आता हे मोटर आहे आमच्या पाण्याची, त्याच्यानं ते पाणी गिनी येईन म्हणून, म्हणजे पाऊस आला म्हणून ती मोटर ओली होईल. कपड्याने झाकून ठेवलेला आहे. आणि आता तिकडे लेकरायले एकदम लहान बाथरूम होतं आंघोळ करायसाठी, तर त्याच्या लय जीवार येत जाय लहान बाथरूम आंघोळ करायसाठी. तर आज मस्त त्याला टपात आंघोळ करून देतो आयुषने. पाणी टाकते आंघोळीले. एवढं पाणी गरम आहे भलकस असं कळक झालं पाणी उन्हानं. आता लेकरे आंघोळा करतात की नाही काय पण टपाट टाकता बरोबर आहे. आंघोळा करताना हे आवडलं बातच ती चरते कधी जरा उन्हातच आहे ना. पहिले तू धुई तो म्हणते पहिले तू धुई काऊन की मग टपात जास्त वेळ बसायला भेटते म्हणून म्हणते मी शेवटी आंघोळ करतो. याला पहिले ते रेतीचे पाय की धुत दे आता जाऊ ते स्वस्ती ना ते करून करून आला तो थांब ना रे जरा साक आता जाऊ करून राहिला पहिले त्या साबणाने सारी रेतीच रेती लागली हे. तर मंडळी आयुषची नारूची मस्त आंघोळ झाली, कठीण झाली, आंघोळही झाली. आता शेरू सोबत खेळून राहिले. मेकअप हा आमचा शेरू आहे, शेरू सोबत मस्त खेळतात. मारू नको रे, त्याला मारलं की तो वचकवून अंगावर येते, मग लेकरायला येते हरी. इकडे मी पियासाठी हांडे गिंडे घासून घेतले आणि आयुषची नारूची इकडे बॅग काढली, ते पण म्हणजे धुवून घेतो चांगले चकचक, कारण की आता लेकराच्या शाळा पण लागल्या तर बॅग चांगल्या चकचक धुवा लागतील. पेटू ठुठून दिल्या होत्या. आयुष बाबू हात धुई चकचक, हांडे भर तोपर्यंत मी कपडे धुतो तुमच्या शाळेच्या. चला आता हे पियाचे पाण्याचे हांडे आहेत, शिंट्याकातले भरून घ्यायला लागतील. आयुषच्या हाती टाकून देऊन देतो आता. पहिल्यांदा मी चायनी आणतो. हे पा शेरू हाय आमचा शेरू लेड असते बा. हे बा आशू इकडे म्हटलं 7:30 वाजले, पण अजूनही असं वाटतं की 5च वाजले. एवढा उजेड आहे बा, किती उजेड आहे. 7:30 वाजले. 7:30 कायले म्हणतात 7:30, जरा उजेड आहे. आणि तसं जर पाहिलं तर किती अंधार पडते. 7:30 वाजता आहे, जरा उजेडच उजेड आहे. तर चला आता ऊन कमी झालं म्हणून म्हटलं आता लेकराचे कपडे गिपडे पण धुवून घेतो. आणि तशी मी भांडे घासून घेतले का परी, फक्त आता पियाचं पाणी तर भरते. अरे तिकडे थांब ना तिकडे पियाचं पाणी आहे ना. तर ती पियाचं पाणी आहे बरं आरो. आमचा शेरू कसा खेळते लेकराई बरोबर. आता ते जाऊ नको म्हटलं तर पहिले जाते, तर पियाचं पाणी तर तीच भरणं चालू आहे. आयुष आहे तर तिचा हांड्याजवळ दिलं चालते तिचा बसून पकडला तर तिकडे पाईप. तर मंडळी चला आता सगळे कामं झाले, संध्याकाळ झाली. आता फोडणीचा भात करतो मी, कारण की आज आम्ही लय उशिरा जेवलो. सगळे काम हे ते भांडे कुंडे कपडे गिपडेच्यात लय टाइम गेला. तर मग आज संध्याकाळी आता फोडणीचा भात करतो. तर फोडणी देऊन दिली मी, तसा दिसत असेल तुम्हाला. इकडे तांदूळ घेतले, तांदूळ पण आता धुवून घेतो. आमच्या आयुषले मोबाईलात मॅगी दिसली, तर आज त्यानं मला मॅगी करून मागितली, तर आयुषसाठी मॅगी दिली करून. आरुष आणि आरुषच्या पप्पानं अंग टाकलं, ते लय थकले आज, दिवसभर काम गेले त्यानं लय मोठे. आपण जे फोडणीच्या भातासाठी जे फोडणी दिली ना, तर आता त्याला मस्त अशी उकळी येऊ राहिली, गरम झालं, मस्त सनसन आवाज येऊ राहिला. तर चला आता हे मस्त चकचक धुवून घेतो. इकडे संबार पण घेतला, संबारही धुवून घेतो, कापून मस्त आपल्या फोडणीत टाकून देतो. तर चला फोडणी देऊन भात तयार आहे आपला, पाहू शकता. आणि मस्त असा मोकळा झालाय, एकदम खिला खिला चावल हो गया. चला आता लेकरायला तो वाढू. बाबू ये रे, दुसरे का
तू का पैशाचा डबा घेऊनच बसला काय जवळ? मला गेल्या जोराने झोप लागली. लय जोरानं झोप येऊ राहिली आमच्या आयुष्यात. बहुत जोरसे सोना. अरे मॅगी खाल्ली आता त्याला जोरशी झोप येऊ राहिली. मला उलटी कस पाहिजे. तुझी कसं पाहिजे का? बस का? किती चम्मच पाहिजे? हा, किती चम्मच घे. खाय रे. मस्त गच्च मीठ लागलं का पाहू दे मला. तर मंडळी चला या जेवण करासाठी मस्त फोडणीचा भात बनवला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.